नमस्कार, मी गणेश यादव या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा युवक कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय. खरं तर लहानपणी आपणा सर्वांना शाळेमध्ये शिकवलं जायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशाची 72% लोकसंख्या ही शेतीच्या क्षेत्रावरती अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा बाप आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि हा शेतकरी अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आणि मग ज्या ज्यावेळी या केंद्रबिंदूवरती हल्ला होतो, ज्या ज्यावेळी या शेतकऱ्यावर अन्याय होतो, त्यावेळी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जर निकम साहेबांच्या सारखा एक शेतकरी पुत्र करत असेल तर इतर लोकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून परवा जी प्रभूजी बांगर यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी निकम साहेबांवरती जे आरोप केले त्या आरोपांचं खंडन करण्याच्या करता किंवा त्याला प्रत्युत्तर देण्याच्या करता एक कार्यकर्ता या पक्षातला म्हणून ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण ही प्रेस आज या निमित्तानं घेतोय. विषय 1 नंबर 1 की त्यांनी एक आरोप करताना खरं तर ह्या ज्या पत्रकार परिषदा होत आहेत याचा मुख्य विषय हा दूध भेसळीचा त्या ठिकाणी आहे. परंतु वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, विरोधकांच्या माध्यमातून सातत्यानं हा विषय बाजूला ठेवून व्यक्तिगत चारित्र्यहनन किंवा व्यक्तिगत बदनामी त्या ठिकाणी नेत्यांची केली जाते. आणि म्हणून खरं तर त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या करता आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रभूजी बांगर यांनी एक विषय घेतला की म्हटले देवदत्तजी निकम यांनी विधानसभा निवडणूकमध्ये पराभूत झाल्याच्या नंतर 5.5 एकर जमीन खरेदी केली. अगदी खरं आहे. पत्रकार बांधवांना मला एक सांगायचं आहे, ही झाली एक बाजू, परंतु आपण देखील त्याची दुसरी बाजू त्या ठिकाणी तपासली पाहिजे की 5.5 एकर जमीन विकत घेत असताना त्यांनी नेमकी जमीन विकली किती याची देखील माहिती आपल्या सर्वांना असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं आहे, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. निकम साहेबांच्या सहवासात गेली अनेक जवळ 20 वर्ष मी काम करतोय. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीतली सखोल माहिती मला त्या ठिकाणी आहे. त्यांच्याशी माझी चर्चा देखील झाली की अशा प्रकारे आपली जर व्यक्तिगत बदनामी होत असेल तर त्याला आपण उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून मी काही गोष्टींची माहिती त्यांच्याकडनं करून घेतली. तर आमच्याच नागापूर गावामध्ये त्यांनी 5.5 एकर जमीन खरेदी केली, ही आपण सर्वांच्या ऐकीवर त्या ठिकाणी आहे. परंतु त्याच्यामध्ये जवळपास माझ्याकडे यादी आहे की 13 एकर जमीन त्यांनी त्या ठिकाणी विकलेली आहे. रघुनाथ व रामहरी वामन पवार यांना 2 एकर, रंगनाथ पांडुरंग रेथे यांना जवळची जवळपास 2.5 एकर, भाऊसाहेब हनुमंत पोकरकर माडेवाले यांना 3 एकर, स्वर्गीय बाबाजी भगवंत रेड्डी यांना जवळपास 3.25 एकर, श्री विशाल व नंदा बाळासाहेब निकोट जवळे यांना 2 एकर, लक्ष्मण नामदेव गायकवाड यांना साधारण 14 ते 15 गुंठे, बाळासाहेब भाऊरेठे यांना जवळपास 20-22 गुंठे, अशा प्रकारे जवळपास 13 एकर जमिनीची त्यांनी विक्री केलेली आहे. आणि मग मला एक सांगा, जर भरपूर पैसा त्यांच्याकडे असते, भरपूर संपत्ती जर त्यांच्याकडे असती तर ही 13 एकर जमीन त्यांनी कशा करता विकली असती, हा देखील माझा प्रभूजी बांगर यांना त्या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता निवडणुकीनंतर जमीन घेतली. माझ्याकडं तारखेसहित त्याचा पुरावा त्या ठिकाणी आहे की 8 जुलै 2024ला म्हणजे विधानसभेची आपली निवडणूक 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी होती. 8 जुलै 2024ला त्यांनी रांजणगावची 1 एकर जमीन त्या ठिकाणी विकली निकम साहेबांनी. आणि तदनंतर त्याच्या अगोदर 3 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन विक्री करता त्यांनी परवानगीसाठी अर्ज केला होता. जमीन विक्री करता ज्यांनी अर्ज केला, ज्यांची 5.5 एकर जमीन खरेदी केली ते लक्ष्मण नामदेव थापा गायकवाड व शिवहरी बबन लोखंडे, त्या मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन विक्रीच्या करता अर्ज त्या ठिकाणी केला. कारण इनाम वर्ग 6ब ची ती जमीन त्या ठिकाणी होती. म्हणजे जवळपास विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 6 महिने ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या नंतर पराभूत झाल्यावर जमीन खरेदी केली, हा त्यांचा दावा अतिशय चुकीचा त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी 1/10/2024 रोजी जमीन विक्रीला परवानगी दिली आणि त्याची मुदत 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी दिली. 31/12/2024 पर्यंत त्याची मुदत त्या ठिकाणी दिली गेली. आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरला आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी आला आणि जमीन खरेदीची ही 5.5 एकरची तारीख ही 16/12/2024ला त्या ठिकाणी त्याचं खरेदी त्या ठिकाणी त्या जमिनीचं केलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तारखेसहित विक्री केलेली जमिनीची तारीख, खरेदी केलेल्या जमिनीची तारखेचा याचा सखोल पुराव्यानिशी आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि तदनंतर 21/3/2025 रोजी देखील जवळ येथील 2 एकर जमिनीची विक्री
निकम साहेबांनी त्या ठिकाणी केली. 5.5 एकर जमिनीचा विषय आणखीन तुम्हाला समजावून सांगायचा ठरला तर त्यांची आताची जी द्राक्ष बाग आहे त्या द्राक्ष बागेशेजारी 5.5 एकर जमिनीची त्यांनी खरेदी केली. ज्या मालकाची जमीन खरेदी केली त्याच मालकाची त्यांनी त्या मालकाने पूर्वी देखील त्या जमिनीची त्यांना विक्री केली होती, ज्या जमिनीमध्ये आज त्यांची द्राक्षबाग त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये निवडणुकीनंतर 3 महिन्यात जवळची 2 एकर जमीन त्यांनी विकली. फक्त पैसे असते हे विक्री कशाला करत असते, ते माणूस संपत्ती वाढवतो का कमी करायला पाहतो. त्याच्यामुळं हा दावा अतिशय चुकीचा त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक विषय प्रभूजींनी घेतला की म्हटलंय यांच्याला द्राक्षाला का सोन्याची द्राक्षे येतात का? निश्चित नाही. पण प्रभूजींना माझं सांगणं आहे की सोन्याची द्राक्षे जरी येत नसतील पण त्या द्राक्षांना हा भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. हे तुम्ही त्या ठिकाणी चौकशी त्याची केली पाहिजे. माझ्याकडं निकम साहेबांचं ITRची देखील मी कॉपी आणलेली आहे. याच्यामध्ये त्यांचं ॲग्रिकल्चर इन्कम हे 2024-25चं जवळपास 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा घामाचा पैसा आहे, हा व्हाईट मनी आहे. याच्यामध्ये कुठलाही काळा बाजार नाही, काळा पैसा नाही. शेतीच्या उत्पन्नातून मिळालेली ही कमाई आहे. आणि मग त्याच्यामधून जर त्यांनी जमीन घेतली तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय, हा देखील आमचा प्रभूजींना त्या ठिकाणी